तर मित्रांनो अशी सगळी आपली गँग आहे। नमस्कार मंडळींनी, तुमचं विष्णुप्रभाव आपलं कोकण स्वागत करतो राईड विथ कोकणकर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो आता मी पेट्रोल वगैरे भरलंय आणि जायला निघालो आहे मामाकडे, कारण मामाच्या गावच्या जवळची जत्रा आहे तीच बघण्यासाठी मी आज स्पेशली चाललो। चला मग आता आजच्या प्रवासाला सुरुवात करूया। पोचलो आहे सावंतवाडीमध्ये आणि माझ्या पाठीमागे जसं सावंतवाडीचं तळ आहे। आता थोडा वेळात मी इकडनं जायला निघू, ते म्हणजे मळगावला, आणि मळगावला मामाच्या घरी थांबेन आणि त्यानंतर जत्रेला जाईल। तर मित्रांनो मळगावला आलेलो, जेवण वगैरे झालेलं आहे आणि फायनली आता टाइम झाला आहे तो म्हणजे जत्रेला जायचा। तर कुठची जत्रा आहे तो देवा सांगेल आपल्याला। वित्तेची जत्रा आहे, तर आम्ही चाललोय आता वित्तेची जत्रेला। सो आज जाऊ त्या जत्रेला आणि तिथे काय काय मजा येते ती तुम्हाला सगळे आजच्या व्हिडिओत बघायला मिळणारच आहे। चला मग आता निघूया। तर मित्रांनो असं आहे वेत्ते गावाचं बोर्ड आहे आणि आपण थोड्याच वेळात वेत्ते गावामध्ये एंटर करू। चल आपण वेत्ते गावामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पुढे बघू शकता सगळी मंडळी आहेत ती जत्रेसाठी स्पेशली चाललेत। इथून फॅमिली आहे ती जत्रेसाठी जात आहेत आणि इथून मुलं येत आहेत, ते जत्रेवरून येत आहेत आणि आता आय थिंक आपण पोहोचलो आहोत जत्रेला। सो आता जत्रेच्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट भेटतो। फायनली आपण पोहोचलो आहोत जत्रेच्या ठिकाणी आणि आता जत्रा तर पूर्ण खचाखच भरलेली आहे। माझ्यासोबत देवा पण आहे आणि त्याच्यासोबत मित्र पण आलेले आहेत। सो आता ते मित्र आहेत त्या ठिकाणी जाऊया, त्यांची देखील तुम्हाला ओळख करून देतो आणि जत्रा कशी आहे ती दाखवतो। चला मग। तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोहोचलो आहे या मंदिराच्या ठिकाणी आणि अतिशय सुंदर असं हे नवीनच मंदिर बांधलेलं आहे। जुनं होतं त्याचं नवीनमध्ये असं रूपांतर केलेलं आहे। तर मित्रांनो सर्वप्रथम आपण मंदिरामध्ये जाऊन श्रीदेव कलनाथ आणि पूर्वी देवी यांचं दर्शन घेऊया। तसंच हे नवीनच बांधलेलं सुंदर मंदिर देखील आतमधून पाहूया। तर मित्रांनो आता थोड्याच वेळात लोटांगणाचा कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे आणि माझ्या पाठीमागे दिसतो ती सगळी गँग माझ्यासोबत आलेली आहे। सो माझ्यासोबत आल्यापेक्षा मी त्यांच्यासोबत आलेलो आहे, ते कोण कोण आले आहेत ते तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो अशी सगळी आपली गँग आहे, यांच्यासोबत मी आज स्पेशली म्हणजे या जत्रेसाठी आलेलो आहे। सो या सर्वांना थँक्यू। आणि मंदिराच्या चारही बाजूने अशी ही दुकानं आहेत आणि असं हे मंदिर। आणि अशी मंदिराची दुसरी साईड आहे, दुसऱ्या साईडला पण अशी दुकानं लागलेली आहे।
तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लोटांगण कशासाठी घालत आहेत. तर जेव्हा आपण देवाकडे नवस करतो तेव्हाच देवाला असं सांगितलेलं असतं की ज्या माझ्या मनोकामना आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर मी तुझ्यासमोर लोटांगण घालेल. त्यासाठी असं हे लोटांगण घालतात. आणि हे लोटांगण घालण्यासाठी तो पूर्ण दिवस असतो, तो उपवास पकडायचा असतो. आणि लोटांगण पूर्ण झाल्यानंतर असं हे जे आपलं अन्न आहे ते प्राशन करायचं असतं. जत्रा म्हटल्यावर आपल्याला आठवते ते म्हणजे दशावतारी. आणि आता आपण आलो आहे त्या ठिकाणी जे दशावतारी रंग त्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत. चला तर मग जाऊन बघूया. तर मित्रांनो, वरून काही असा व्ह्यू दिसतो या जत्रेचा. तर मित्रांनो, अशी कोकणातली जत्रा होती. कोकणातली जत्रा तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.